नोकरी असणाऱ्याला मुलगी द्यायची किंवा श्रीमंत घराण्याला असणारी द्यायची, हे झालं मुलीच्या बद्दलचं आईबापांचं माया. आणि मुलांबद्दलचं मला दुकान टाकून द्यावा म्हणजे आयतं. आयतं ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आयतं म्हणजे मोठ्या घरी मुलगी दिली ताण नाही. मी उलटा आहे एकदम. असं का बरं करायला जमत नाही? एखाद्याचं मोठ्याचं घर मोठंच करायचं तिथं जाऊन. त्यापेक्षा आपण कष्ट करून लहान घर मोठं करायला नाही जमत का? मी माझ्या जीवनात हे करतो, समाजाच्या जीवावर मोठं होण्यापेक्षा समाज मोठा करू ना. मोठ्यात आहे ती उडी आणायची आणि नुसतं खाऊन वारा पडायचं, ते नुसतं खायचं. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, हे आपण सोडलं पाहिजे. बघा याच्यात खूप मोठे संदेश आहेत. आपल्याला जी सवय लागली, उदाहरणार्थ मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे ती आयुष्य आरामात राहील. आपण असं का करत नाहीत? एखादा गरीब घर आहे त्याला सुधरू, त्याला आयुष्य आरामात करू. मी मग आयत्या प्रवाहात उडी न मारता मी का उभा केलंय? आपण जे जायचं, आपण गरीबाचे संसार मोठे करायचं काम करायचं. श्रीमंताचे मोठे करत बसण्यापेक्षा गरीबाचे संसार मोठे करायचे. कष्ट आपण करायचं. का तुम्हाला आळशी बनायचे? कष्टकरी का नाही बनायचं तुम्हाला? का कष्टकरी नाही बनायचं तुम्हाला? तुम्हाला कष्ट करून सामान्याचं मोठं घर करायचं का स्वप्न नाही तुमचं? समजा एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी, एखादा मुलगा म्हणला मीच माझ्याच पायावर उभारून व्यवसाय सुरू करणार. कष्ट करावं लागणार त्याला ना, पण ते टिकणार. आणि आहे तर बापानी किंवा कुणी मामाने कुणी मित्रांनी टाकून दिल्यावर ते तोट्यातच येणार. तुम्ही तुमच्या कष्टातून का उभा करत नाहीत? तुम्ही का कष्टाळू होत नाहीत? आपण आळशी का व्हायला लागलो? का मोठ्या घरातल्या एखादा मुलगा किंवा मुलीला का वाटत नाही की आपण गरीबाच्याच घरी जाऊ ना, ती उचलू ना घर, मोठेने मोठेच. किंवा गरिबांनी सुद्धा हेच स्वप्न बघायचं, नको लय काम करायला लागल, लय कष्ट करायला लागल, आपण आयत्या चांगल्या मोठं घर बघून देऊ. याला आळशीपणा म्हणायचं. म्हणजे तुमची कष्ट करण्याची तयारीच नाही. मग माझं म्हणणं आहे, आपण याच्या दार मुंबईत जाऊन पुजण्यापेक्षा आपल्या समाजाचा उपयोग आपण आपल्याला करण्यासाठी, म्हणजे समाज मोठा आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा, म्या मोठं व्हायचं. आपण उलट करू ना. समाज मोठा आहे त्याचा उपयोग करून आपण मोठं होण्यापेक्षा आपण मेहनत करून समाज मोठा करू ना. हे नाही जमत का? तिथं जायचं आणि तिथं मुंबईत जाऊन जॉब विचारायचा. आपण समाजासाठी करू ना. समाजाचा उपयोग तुम्ही कशाला घेता? मी हे केलं काय दाखवायचंय? काय नाही दाखवायचं. आणि कोणी काय ऐकत नाही मराठी. आता थोडे दिवस वाट बघतील. वारंवार करायला लागले तर